रामकृष्ण हरी. मी कैलास महाराज वांडेकर. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देणार आहे. अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, जे स्वराज्याकरता रात्रंदिवस झगडले पण घाबरले नाही, त्यांना राजा म्हणतायत. शी म्हणजे शिकारी, वा म्हणजे वाघ आणि जी म्हणजे जीव, या तिन्ही जीवाला जो तरुण येतो त्याला छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात. ज्याने स्वराज्य निर्माण केलं, अनेक किल्ले हस्तगीत केले, स्वराज्यासारखे किल्ले हस्तगीत केले. त्यांनी पुरंदर नावाचा किल्ला हस्तगीत केला, आणखी त्यांनी त्या ठिकाणी शिवनेरी नावाचा किल्ला हस्तगीत केला. 7,000 रणांना खिन्नपणे लढतो, त्याचं नाव 7,000 जणांना खिल्लपणे लढतो, त्याचं नाव तानाजी. हात सुटला तरी हातत नाही, त्याचं नाव बाजी. 2 वरून मुंबईला 2 तासात दिल्लीवरून घोडा आणतो, त्याचं नाव देशप्रांडे प्रभू. आणि वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि सर्वात 18 प्रगट जातींना घेऊन स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव आहे शिवाजी. कारण की शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही आज जिवंत नसतो. शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आज आम्ही जिवंत नसतो. शिवाजी महाराज नसते तर आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर पदर नसता. शिवाजी महाराज नसते तर स्वराज्य आज आपण पाहू शकलो नसतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण खऱ्या अर्थानं ह्या स्वराज्याची माती पाहू शकलो नसतो. कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच सांगितलं, प्रत्येक रस्त्यावरून जाणारी माझी बहीण आहे, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये चालणारी माझी बहीण आहे, आणि प्रत्येक त्या ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आज जी राहते ती माझी बहीण आहे. कारण माझ्या बहिणीवर जर कोणी वाईट नजर टाकेल तर त्याचे हात काढू. कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक सैन्य होते, अनेक जाती धर्मांचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. कारण त्यांनी स्वराज्य निर्माण केला आणि त्या स्वराज्याची शपथ खाल्ली, ते म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कारण की स्वराज्य घडवण्याकरता त्यांनी स्वतःचं प्राणाचं बलिदान दिलं, पण माघारी हटले नाही. कारण शंभू राजांना सुद्धा सांगितलं होतं औरंगजेबानं, जर औरंगजेबाचा म्हणशील तर तुला त्या ठिकाणं मुक्त केलं जाईल. पण त्या ठिकाणी शंभू राजानं सांगितलं नाही, औरंगजेबाचा म्हणून गुलामी करण्यापेक्षा धरणी मातेचा म्हणून मी मेल्यालो बरं, असं सांगितलं. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणं समोरून नेलं जात होतं, पण कोणी त्या ठिकाणं माहीत नव्हतं. संभाजी राजांना कड्या कुड्यावर नेत जात होतं, पण त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला माहीत होतं, पण बोलण्याची हिंमत होत नव्हती. संभाजी राजांना घरासमोरून नेलं जात होतं, पण त्या ठिकाणं बोलत मात्र कोणी नव्हतं. त्या ठिकाणं संभाजी राजांना आता त्या ठिकाणी औरंगजेबानं ताब्यामध्ये घेतलेलं आहे, आणि विचारलं आता मात्र औरंगजेबाचा म्हणशील तर त्या ठिकाणी मुक्त केलं जाईल. पण संभाजी राजानं हसत खेळत सांगितलं, औरंगजेबा तुझा म्हणण्यापेक्षा मी या धरणी मातेचा, भारत मातेचा म्हणून मेलेलं बरं. कारण जर मी तुझा म्हणून मरेल, पण माझी एक अट आहे, तुझी जर मुलगी मला देशील तर त्या ठिकाणी मी तुझा म्हणून मरण्याकरता तयार आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी छबुनी मुनिसा त्या मुलीचं नाव होतं. त्यावेळेस त्या ठिकाणी मुलीचं वय जादा होतं, देता आले नाही. त्या ठिकाणी औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. अशा प्रकारे संभाजी राजानं सांगितलं, ठीक आहे. औरंगजेबानं सांगितलं माझ्या मुलीचं वय जास्त आहे, मी देऊ शकत नाही. सांगितलं मी त्या ठिकाणी धरणी मातेचा म्हणून मरेल, पण तुझा म्हणून मरणार नाही. त्यावेळेला संभाजी राजानं सर्व काही हातामध्ये घेतलं. आता मात्र संभाजी राजाचे डोळे काढण्यात आले, पण महाराज तरी हसत हसत त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी प्राण सोडण्याकरता निघालेले. संभाजी राजांचे हात काढले पण माघारी हटले नाही. अरे शरीर काढले, शरीराचे तुकडे तुकडे केले, पण संभाजी राजा माघारी हटले नाही. त्यांनी स्वतः धरणी मातेकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, पण संभाजी राजाने माघारी घेतली नाही. कारण आज संभाजी राजे नसते, आज शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही आज कदाचित या मृत्यू लोकांमध्ये नसतो. कारण आपण प्रत्येक जण म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा माणूस आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. पण मला एक सांगा ना माझ्या मायबापांनो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आपण जगतो का हो? त्या ठिकाणं जयंती आली की राजाची म्हणायची, राजे तुम्ही जन्माला कधी येणार? पण जयंती आल्याच्या नंतर आणि त्या जयंती पुढे वराती पुढे दारू पिऊन नाचायचं हे कोणी शिकवलं? अरे संभाजी राजानं छत्रपती शिवाजी महाराजांचे जर गुण आपल्यामध्ये घ्यायचं असेल तर त्याकरता स्वतःच्या प्राण देण्याकरता पुढे या. त्या ठिकाणी अनेक मावळे छत्रपती संभाजी महाराजांच्या सहवासामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासामध्ये होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायचे, राजे तुम्ही थांबा, आम्ही प्राण गेला तरी आता हटणार नाही. तुम्ही थांबा, आम्ही प्राण गेला तरी आता हटणार नाही. कारण आता आम्हाला आमच्या प्राणाची त्या ठिकाणी भीती नाही, आम्हाला फक्त आमच्या राजा जिवंत ह्या मृत्यूलोकामध्ये हवंय. कारण आज तुम्ही आहात म्हणून स्वातंत्र्य आज आम्हाला मिळाले. कारण आपला भारत देश ज्या वेळेला 1947 साली स्वातंत्र्य झाला त्यावेळेस त्यामध्ये अनेक शूरवीरानं प्राणाचं बलिदान दिलं. त्यामध्ये राजगुरू भगतसिंग, सुखदेव अशा थोरवीरानं ह्या महाराष्ट्राकरता आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. त्यामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज लढले, अनेक स्वराज्य निर्माण केले, अनेक किल्ले हस्तगीत केले. पुरंदर नावाचा किल्ला एवढा सोपा नव्हता, पण तोही किल्ला माझ्या राजानं सहजपणे हस्तगीत केला. आणि त्यावेळेला सिंहगड किल्ला हस्तगत करणार आहे. आता सिंहगड किल्ला हस्तगत करण्याच्या टायमाला राजा छत्रपती शिवाजी महाराज निघालेले आहेत. आणि जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आता मात्र त्या ठिकाणी काही सैन्यानं त्या ठिकाणी आक्रमण केलं, त्यांना एकत्रित केलं. आणि त्या ठिकाणी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांना त्या ठिकाणी युद्ध करून मारून त्यांच्याशी लढले, झगडले. आणि त्या ठिकाणी सिंहगड नावाचा किल्ला हस्तगीत गेलाय. पण तो कोणी केला ऐका गड्या. आता छत्रपती शिवाजी महाराज जाणार आहे, पण जात असताना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जात असताना त्यावेळेला शिवा नावाचा, काशीद नावाचा जो छत्रपती शिवाजी महाराजाचा एकनिष्ठ माणूस होता, तो समोर आला. राजे तुम्ही घाबरू नका, आता तुम्ही बिंदास राहा, मी त्या ठिकाणी लढण्याकरता जातो असं म्हटल्याच्या नंतर शिवा काशीद नावाचा जो मुलगा आहे त्या ठिकाणी राजाच्या सोबत आहे, तो निघालेला आहे. आणि जात असताना त्या शिवा काशीद नावाच्या मुलानं त्या ठिकाणं आता छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घातलेले आहे. राजेनं सांगितलं की शिवा अरे तू थांब, मी त्या ठिकाणी लढण्याकरता जातो, कारण तुला ते शक्य होणार नाही. राजे तुमचा आशीर्वाद द्या, हा शिवा काशीद मेला तरी चालेल, पण तुमचा आशीर्वाद द्या, कारण त्या ठिकाणी असं सांगितलं. पण त्यावेळेला शिवा काशीद नावाचा त्या ठिकाणी व्यक्ती निघालेला आहे. आता राजाचे कपडे धारण केलेले आहे, राजाचा मुकुट घातलेला आहे, राजाच्या पालखीमध्ये त्या शिवा नावाच्या काशीद त्या मनुष्याला बसवलेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजाची जी दुसरी होते, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा काशीद नावाच्या त्या मनुष्याचे कपडे धारण केलेले आहेत. आणि त्या शिवा काशीद आता लढण्याकरता निघालेला आहे. आणि सांगितलं राजे आशीर्वाद द्या, जर जिवंत आलो तर पुन्हा माघारी येईल, आणि जर माघारी नाही आलो तर समजा तुमचा छत्रपती शिवा काशीद म्हणजे तुमच्याच रूपामध्ये असणारा शिवाजी गेला म्हणून समजा. त्यावेळेला असा वचन दिलं आणि निघाल्याच्या नंतर प्रत्येक फौज होती, पुढे सैन्य, मागे सैन्य, पुढे सैन्य, अशा प्रकारे. आणि मध्ये त्या ठिकाणी शिवा काशीद नावाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने असणारे शिवा काशीदांची त्या ठिकाणी पालखी आहे. जात असताना काही त्या ठिकाणी सैन्यानं अडवलं, थांबा थांबा, जाऊ नका, थांबा, आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे. छत्रपती, हेही छत्रपती आहे, हेही छत्रपती आहे. औरंगजेब समोर आला, पकडा पकडा, आतमध्ये टाका अशी विनंती केली. आणि विनंती केल्याच्या नंतर छत्रपती शिवा काशीदांना पकडलं. पण त्यावेळेला हातावर चिन्ह पाहिलं, सांगितलं हे छत्रपती शिवाजी महाराज नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुखामध्ये एवढंच फक्त नामस्मरण होतं, जगदंब जगदंब जगदंब. पण त्यावेळेला छत्रपती शिवाजी काशीदाच्या लक्षात आलं, त्यानेही जगदंब जगदंब म्हणायला सुरुवात केली. पकडलं, त्या ठिकाणी शिवा काशीदाला मारण्यात आलं. पण मारण्याच्या वेळेला शिवा काशीदाने एकच नाव घेतलं, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं घोषणा केली. आणि भारत माता की म्हणून प्राण सोडला. आणि त्यावेळेला आजही राजाची कीर्ती आजरमत आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं शान आहे, कुल दैवत आहे. आज आमच्या प्रत्येक महाराष्ट्राकरता प्रत्येक माता भगिनीचं रक्षण माझ्या राजानं केलं. आज आमचे छत्रपती शिवाजी महाराजानं प्रत्येकाला सामोरे घेतलं. आणि काय केलं, या ठिकाणी हातामध्ये भगव्या कलमचा झेंडा घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी आता मात्र म्हटलेलं आहे नाही का, सिंह गेला पण गड आला, म्हणून नाव सिंहगड दिला, कारण तो सिंहगड हस्तगत केला, कारण त्यालाच नाव शिवनेरी होतं, त्याचं सिंहगड ठेवलं. आज तुम्ही जर सिंहगड किल्ल्याला गेले तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी आज शस्त्र पाहायला भेटतात. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, कारण ज्या ठिकाणी आमच्या राजानं स्वतः त्या ठिकाणी सिंहगड किल्ल्यामध्ये त्यांचं स्वराज्य विराजमान म्हणून त्या ठिकाणी शासन स्थापित केलं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक किल्ल्याची हस्तगती केली, कारण किल्ले स्वराज्यामध्ये मिळवणं एवढं सोपं नाही, कारण किल्ले प्राप्त करणं एवढं सोपं नाही, राज्य एकत्रित आणणं एवढं सोपं नाही, स्वराज्य निर्माण करणं एवढं सोपं नाही, आणि स्वराज्याला सोबत घेऊन चालणं एवढं सोपं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आपण आज आपल्या अंगावर कपडे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणूनच आपण या स्वराज्यामध्ये आहोत, आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून महाराष्ट्राचे आहोत. लक्षात ठेवा, नाही तर आपण जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण मुस्लिम झालो असतो, कारण त्यांनी आम्हाला एकत्रित जगण्याचा अधिकार दिला. एकावेकानं प्रत्येकानं दुसऱ्याला आपली बहीण म्हणा, दुसऱ्या मुलीला आपली बहीण म्हणा, येणाऱ्या मोठ्या मावशीला आपली आई म्हणा, हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना
आम्हाला शिकवलं, कारण हे शिकवण देण्याचं कार्य माझ्या राजानं केलं, हे शिकवण देण्याचा प्रयत्न माझ्या राजानं केलं. म्हणून आज मी जर कुणाचा मावळा असेल तर आज ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून तुमच्या समोर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझ्या राजाला माझा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराज आपलं नाव काय आहे महाराज? माझं नाव कैलास महाराज वांडेकर. मी आळंदी या ठिकाणं राहतो. आळंदी या ठिकाणी कीर्तन वगैरे करतो. कीर्तनकार आहे. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.